पाहिलं मात्रिकेची ताईवरून बसले. परत एकदा निघून जाणार आहे आपली आली आई. आपल्या घर सोडून जाऊ राहिली. काल पळू राहिले रे गांड्या. खुडेल तू, तुला कोण काय म्हणणार आहे. सर्व गोळा करायचा आहे. आणि आम्ही चाललोय हिला घेऊन रस्त्यावर इथं जाणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता वाजले 2:30 आणि आमची आली आई जाणार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मागच्या ब्लॉगमध्ये. तर ती आज फायनली चालली आहे. मामाने सकाळी फोन केला होता, म्हणाले एक आवरून ठेवू, मी न्यायला येऊ राहिलो. तर आमच्या आईनं सकाळपासून आवरून बसले. इथं बघू शकता डोकं बिकं घालून. फायनली ते 2:30 वाजता येऊ राहिले. सकाळी 8 वाजताच फोन येईल त्यांचा. तसं येणं आवरून गुडघ्याला बाशिंग बांधलं. तर आतापर्यंत बांधलेलं सांगायचा उद्देश आहे का आवरून ठेवायचे. चला तर इथे येणार आहे, आई जाणार आहे. जेणेकरून बहुतेक ना महिनाभर तर जाईल बहुतेक, आहे ना. हा ना, महिना जाईल, 1 महिनाभर. आत्ता 2 महिने झाले तवा आली. आता परत चालली निघून. राव 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 तिथं जात राहते आई आमची आधी. मॅक्झिमम टाइम ती तिथंच जात राहते रामनवमीला, म्हणजे खेळल्याला जात राहते ती. पण परत एकदा आज पण जाणार आहे. चला, मामा येतील आणि आईला घेऊन जातील. जस्ट फोन आला होता, ती कुठं तरी येईल, ताई जाणार आहे. चला भेट. त्या माऊली डावे पोंटून मारित होती. माऊली डावे पोंटून मारित होती. कोण राहत होती, कोण जाणार आहे ना. आवरून ठेव, तुला रस्ते उभं राहायला लावले. हा ना, फोन आला होता. हा रस्त्यावर म्हणजे मध्ये नाही येणार. म्हणजे मी पिछ्या पाशा मी येतोय. चा अगं हा ना, मला कॉलेजमध्ये फोन आला होता. मला कॉलेजमध्ये फोन आला होता. म्हणजे कुठं आहे पप्पाला म्हणा कर तिथं फाट्यावर आणून घालायला. मग म्हणलं मी कॉलेजमध्ये, मग संध्याकाळी येणार यायला. रस्ते उभं राहायला लावले. तिकून या बाय असं येणार आहे, इडून तुला घेणार आहे डायरेक्ट गोंडेगाव फाट्यावरून. हा हा नाही, असं फिरून जाणार आहे ना. मग असं फिरून जाणार आहे. पाहिलं मात्रिकेची ताईवरून बसले. परत एकदा निघून जाणार आहे आपली आली आई. आपल्या घर सोडून जाऊ राहिली. बरं आपल्या व्लॉगिंगची मेन माणूस आता चाललेला आहे. जेणेकरून आपल्याला भरपूर असा नुकसान होणार आहे. थंबेल मध्ये बरी राहते आपल्याला आहे, पण ठीक आहे, आता काय करू शकतो. जायचंय तिला, कारण की तिथं कीर्तन चालू राहते. आता वाजले 3 आणि फायनली मामाचा परत एकदा फोन आला होता. मी नाही मागाशी म्हणत होतो का रस्त्यावर बोलवेले, पण ही ऐकायलाच तयार नव्हती. हिला वाटलं घरी तिला. परत त्यांनी फोन केला आणि ते बोलले का रस्त्यावर घेऊन ये. मग आता फायनली हिनं आवरेल तर हिनं आधीच होतं. विचार करा ना, 8 वाजेपासून आवरून बसले. 8 वाजेपासून जसा फोन आला तसा आवरून बसले. त्याच्यावर आपलं काहीच म्हणणं नाही. थोडंफार काही द्राक्षे काय घेऊन चालली दाखवतो. बा ये काय पानं, या फुलवर बिलवर जे काही असेल तुम्हाला माहिती असेल. आहे तिथे गेल्या होत्या बाय. हा ब्लॉग त्या आत्याच्या फोन मध्ये पाहिजे बरं का. हा तवा तू दिसशील याच्यामध्ये. हा उद्या टाकील तुम्ही. आज बाय आता कधी, आज कोणवार आहे. कोणवार आज शुक्रवार आहे. उद्या का शनिवारी हा ब्लॉग येईल बरं का. त्या आत्याच्या फोन मध्ये पाहिजे. येता चला, आता हिला मी रस्त्यावर घेऊन जातो आणि तिकडं सोडून. आणि मग आपलं जे काही काम आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचंय. जायचंय विहिरीवर. आपली वाली मम्मी टी व्ही पाहू राहिली. आता जस्ट तिनं पण उठलेली आहे. फोन आला होता ना त्याच्यामुळं ती पण उठली आहे. ती पण घरातलं थोडस पाहुणे एवढं तिला वाटलं घरी येतील ना, त्याच्यामुळे ती थोडस झटक पटक करायला लागली. पण मग ते तिथंच रस्त्यावर येणार आहे. चला, आईला आता मी घेऊन जातो. थर्ड टाइम भेटतो. तर फायनली मी आईला घेऊन रस्त्याला आलोय. आणि इकडं द्राक्ष तोड राहिले गाज्याचे. काल पळू राहिले रे गांड्या. खुडेल तू, तुला कोण काय म्हणणार आहे. सर्व गोळा करायचा आहे. आणि आम्ही चाललोय हिला घेऊन रस्त्यावर. इथं जाणारचे मा म्हणते. चला, हिला बसून देतो आणि मी घरी जातो. तू कुठं चालली तिकडं? तू कुठं चालली? तिथं बसून त्या झाडाखाली. हा चला, तिला बसून देतो. आणि तेव्हा ते तिकडं द्राक्ष तोडून राहील. तो त्यासाठीच येईल होता, द्राक्षासाठी. बाय, भेटूच वाटतं.
तर आईला मी ना रस्त्यावरती नेऊन घातलं होतं. आय होप मामा आले असतील आणि ती गेली असत. आपली मम्मी जी आहे ती चहा पित होती. जस्ट आत्ताच 2 वासऱ्या मी बाहेर बांधल्या आणि ती गाय आहे. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आपलावाला. हसावा का रडावा ही कंडिशन झाली होती कालच्या ब्लॉगमध्ये आपली इच्छामुळं. जेणेकरून आज तर मी हिंमतच नाही केली तिला बाहेर बांधायची. जिडं आहे तिडंच चांगले राहू दे. काल सारखं तर आज झालं ना बाई. आज तर मी एकटाची ती अख्खी समजू शकता. नसेल पाहिलं कालचा ब्लॉग बघून घ्या. मी आता चाललोय मोटर चालू करायला, कारण की काल मम्मी ते सुक्यानला जायला होते. जेणेकरून आपण टाक्यान ते काहीच भरलं नव्हतं. म्हणजे ड्रम आणि टाकी भरेल होती, मधलं काहीच पाणी नव्हतं भरेल कारण की आजी होती. त्याच्यामुळं चला आता मोटर चालू करून देतो. मग मी घरी पाणी भरील, नंतर पाहू काय सीन राहतो आपल्याला. आणि हा जर ब्लॉग जर बघितला असेल इथं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच ब्लॉग तुमच्यापर्यंत नवीन नवीन येत जातील आणि आपल्याला पण थोडाफार सपोर्ट भेटेल. तुम्ही जर ब्लॉग बघत असाल, आता हा जर ब्लॉग बघत असाल, खाली सबस्क्राईब बटन फक्त 1 सेकंडचं कायम दाबायचं, दाबून टाका. तर जी मोटर आहे पाठीवांग ती मी जस्ट चालू केली. आता पाहू घरी पाणी 99% चान्सेस आहे जाईल, कारण की काल जो कॉक जो होता ना तो ऑलरेडी फिरवेला होता ना मी. त्याच्यामुळे हरकत नाही, आज डायरेक्ट घरी जायचं आहे मग, कारण की मला माहिती पाणी हे जाणं. तर आत्ता वाजले 6 आणि मम्मी जे ते उरलेला लसूण काढीत होती आणि मी घरीच होतो. ये इथं एक वज आहे आणि त्या आंब्यापाशी एक वज आहे, तेवढं मला आता घरी घेऊन जायचंय. मम्मी गाय सुटली होती आणि मी घरामध्ये होतो ना, गाय सुटली होती. तिनं जेवढं गवत होतं सगळं आता सपाट आहे, सगळं खाल्लं. मला काय माहिती आता ती गाय सुटली. मी बाहेर आता बाहेर निघालो तेव्हा पाहिलं, मग ती मध्ये सुटून गेली होती. हा बाहेर बांध तिथं उभं बांधित होतो मी. हा घरी काहीच नाही. हे गवतच होत नाही मग असं, पण तिचं भरेल आहे ते तिथं आंब्यापाशी. आणि हे कापेल आहे ना. हा चलो तिनं काढेल. आता ही उचलून देतो. आपला फायनली लसूण जो आहे पूर्णपणे संपलाय, कारण की अवकाळी पावसामुळे थोडा लवकर काढला आम्ही. चला ती घरी घेऊन जाईल. मी ती गिनी गवत घरी घेऊन जाईल. तर जे गवताचं वजन होतं ते एक मी घरी घेऊन आलो होतो, आणि जे गवताचं वजन होतं ते तिथंच आहे. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. इथं जर पाहिलं असेल तर लाईक करा, आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. बाय, भेटू उद्या सकाळी 8:30 वाजता. सबस्क्राईब नक्की करा.